जावंच लागणार नाही. तुम्हाला जर ते पवित्र ठिकाण पाहायचं झालं तर देवानं आपल्याला त्या स्थळाचं दिग्दर्शन केलेलं आहे. हो, स्वतः परमात्मा त्या पवित्र जागेवर नतमस्तक व्हायला गेला. घेगा देवा आशीर्वाद नांदा आमच्या भाग्याने. आपल्याकडे प्रमाण आहे. देवा तू आमचा आशीर्वाद घे. कोण म्हणताय? संत म्हणताय. आमचा आशीर्वाद घे आणि आमच्या भाग्यानं नांद बाबा. आमच्या भाग्यानं तू नांदावा इतकं पवित्रतेचं दर्शन घडवणारं चरण केवळ संत चरण आहे. देवाचं सोडा, तुम्हाला देवाच्या बापाच्या मुखातल्या 2 ओव्या सांगतो एकनाथी भागवतातल्या, पवित्रतेच्या बाबतीत आलेल्या आहे. भगवंताकडं ज्या वेळेला वसुदेवांकडं देवकीकडं नारद महाराज आले, परमात्मा जवळ होते, त्यावेळेला वसुदेवांनी स्वागत केलं. खाओ चालले माऊली थांबा ना, जा कॉल अर्जंट असू शकतो एखाद्याला पोरांचं, म्हणजे तरी ते बसले शांततेनं. इथं समोर आहे, तिथं मध्ये त्या आजूबाजूला बसले बघा. आता ती मुलं इथं सांभाळणं जरा कठीणच असतं, पण कठीण असलं तरी ते इथं असलेच पाहिजे या मताचा मी आहे. आपले पोरं इथं गोंगाट नाही करणार, गोंधळ नाही करणार, कल हल्लोळ नाही करणार तर जातील कुठं? 5 वर्षाचं पोरग मशिदीत नमाज पठण करायला जात असेल तर मी या मताचा आहे, सनातन वैदिक हिंदू परंपरेतलं प्रत्येक पोरग गोंधळ करत करत मंदिरात सप्ताहात मोठं झालं पाहिजे. त्याच्या नजरेला टाळ, पखावात, विना या धर्माचरणाची सगळी साहित्य आले पाहिजे. संत वाङ्मय कळो न कळो या पोरांच्या कानावर पडलं पाहिजे. ही ब्रिलियंट पिढी आहे महाराज. कल्पनेच्या बाहेर हुशार असलेली पोरं ही. हो, बालगोपालांमध्ये आपल्या तुमच्यापेक्षा 1000 पटीनं आज उत्तर देण्याची क्षमता निर्माण झालेली. कारण ही कॉन्व्हेंटची पोर आहे. हो जमाना अच्छा था. आपल्याला असा डोक्यावरून हात पुरावा लागायचा. मला आठवतं माझी आई घेऊन गेली ती मला पहिलीत. असा डोक्यावरून हात पुरावा लागायचा. तुमच्या वेळेस तुम्ही पुरवला असेल. कानाला हात पुरला तर गुरुजी पहिलीत घेत. पहिलीत तसा वर्गात प्रवेश नव्हता. काय गणित होतं त्यांचं त्यांनाच माहिती ती. पण डोक्यावरून कानाला हात पुरला ते म्हणता झाला सहाचा या स्वागत आहे तुमचं. तेव्हा कसं तो स्वागत होतो तेव्हा पाठी हाणून वर्गात घेते. आता फुलं दिले जातात वगैरे वगैरे ते आता तेव्हा आपल्या वेळेला ती पद्धत नव्हती. माझं असं कांड काही पुरत नव्हतं कानाला. आमची आई म्हणे गुरुजी घ्या त्याला वर्गात. गुरुजी म्हणत बाई हे काय पाळणा घर आहे काय? पोरं सांभाळायला आम्ही शाळा चालू केली काय? अरे सरकारी शाळा आहे. 6 वर्षाचा उद्या पुढच्या वर्षी आणा त्याले. आमच्या म्हणे घ्या हो गुरुजी लय त्रास देते घरी. नाही नाही बाई घरी राहू द्या. घ्या हो गुरुजी. नाही नाही राहू द्या घरी. गुरुजी घ्या ना. नाही नाही राहू द्या घरी. तेव्हा आमच्याही म्हणे घ्या आणि गुरुजी म्हणत राहू द्या. आता हे उलट झालं. आता सगळे जिल्हा परिषदेचे गुरुजी म्हणता बाई पोरग होतं ना तुम्हाला? होतं ना म्हणजे आहेच ना. येऊ द्या ना आमच्या शाळेत. नाही वो अभी कॉन्व्हेंट जा रहा, वो अभी नर्सरी जा रहा, KG1 जा रहा, KG2 जा रहा. आता पोरग 2 वर्षाचं झालं की प्ले ग्रुप, 3चा झाला की नर्सरी, 4चा झाला की KG1, 5चा झाला का KG2, 6चा झाला की फर्स्ट स्टँडर्ड. तुम्ही फक्त 3 वर्ष थांबा, 4 वर्ष थांबा. 2 महिने झाले की ट्युशन चालू होईल बाईला. 2 महिन्याची गर्भधारणा झाली. A फॉर अॅपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट आईला शिकवावं लागेल. म्हणजे जन्माला आल्यावर काय पोरगा कलेक्टर बनवायचा आहे लोकांना देव जाणे बुवा. ते कॉन्व्हेंटला जाणारी पोरं पाहिली दया येते त्यांची. अहो असं झोकलेलं पोरग ते असं वाटतं काय हमालाची पिढी तयार करून राहिली शाळा. बरं शाळेचं सूत्रबद्धता नाही. आता गणित इतकं कठीण आहे. महाराज तुम्ही इकडे उभं राहता का? तिघ इकडे म्हणजे जरा मला यांच्याशी संवाद साधता येईल थोडा असं जरा. अहो आता ज्या शाळेचे कपडे चांगले ती शाळा चांगली अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे पोरांना बसवणं मोठं कठीण आहे, अवघड आहे. आता ही छोटी छोटी पोरं म्हणजे पिढी एकदम नाद नाही करायचा पोरांचा. तुम्ही यांना मी कीर्तनात परवा चुकून एक वाक्य बोललो. वाक्य बरोबरच होतं पण त्या पोरानं ते धरलं. मी म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. वाक्य बरोबर आहे. एक पोरग उठून उभा राहिला तो म्हणे वाक्य परत म्हणा महाराज. म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. समजा म्हणे त्या माणसाला यशच आलं नाही मग काय करता? म्हटलं मला नाही माहिती बुवा, तुला काय वाटतं? तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलली पाहिजे. ज्या अर्थी यश येत नाही त्या अर्थी मागून ताकद कमी पडून राहिली बुवा. पोरं काय बोलतील? अरे बापरे
परवा एक पोरगा मला म्हटलं, तो म्हणे कीर्तनकार दिसता तुम्ही. म्हटलं तुला वाटत नाही का माझ्या पोशाखाहून? तुम्हाला काही विचारू का म्हणे? म्हटलं विचार ना. सांगा म्हणे असा कोणता प्राणी ज्याच्या अंगात नळी नाही? नळी नाही? नाही, एक नळी नाही. म्हटलं नाही रे माहिती. शिदोळ, गांडूळ, नळी नाही. म्हटलं माझ्या ज्ञानात भर पडली भाऊ. सांगा असा कोणता प्राणी म्हणे ज्याच्या अंगात रक्त नाही? रक्त नाही, थेंब रक्त नाही. म्हटलं नाही रे माहिती. खेकडा. म्हटलं पुन्हा माझ्या ज्ञानात भर पडली बा. तुझा जन्म पाण्यात गिन्यात झालता का ना? तू सगळं पाण्यातलं विचारून राहिला. जरा बाहेर आहे ना, किती प्रश्न आहे पाण्याच्या बाहेर. तो घरात गेला आणि त्यानं झारा आणला, भजी तळायचा झारा. तो झारा आणला आणि पुढं धरला. तो म्हणे महाराज तुम्ही कीर्तनकार आहे, तुमच्या बुद्धीला कलाटणी देणारा प्रश्न आहे. 2 प्रश्नातून तुम्ही नापास झाले, तुमच्या बुद्धीची लेवल समजली म्हणून सोपा प्रश्न विचारतोय. याला काय म्हणता? म्हटलं झारा. आता या झाऱ्यातून मी तुमच्याकडे पाहतोय. बरोबर बरोबर. आता नीट लक्ष द्या महाराज, प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. या झाऱ्यातून मी तुमच्याकडे पाहतोय, पण या झाऱ्यातल्या कोणत्या छिद्रातून मी तुमच्याकडे पाहतोय? मारायचंच काम आहे की नाही होय? म्हणून पोरांचा नाद करू शकत नाही तुम्ही. आपल्याला एखाद्यानं प्रश्न विचारला, आपण वेगळं उत्तर देऊन पोरं वेगळं देतील. समजा मी तुम्हाला म्हटलं तुम्ही आंधळे. तुम्हाला एका बाजूला एक व्यक्ती 2 डोळे द्यायला तयार झाला आणि एका बाजूला 10 करोड रुपये द्यायला तयार झाला. तुम्ही काय घेणार? डोळे घेता की 10 करोड घेता? बोला पटकन. त्याच्या पोरांना विचारला. मी एका पोराला विचारलं, का रे डोळे घेतो का 10 करोड घेतो? ते पोरग उठून राहिलं. तो म्हणे 2 मिनिट शांत राहिला. पुन्हा विचारो म्हणे. अरे म्हटलं 10 करोड द्यायचे नाही तर डोळे द्यायचे? तू आंधळा आहे असं समज. डोळे घेतो का 10 करोड घेतो? तो म्हणे 1 डोळा द्या आणि 5 करोड द्या. हँग व्हायचे काम आहे ना हे. फक्त कॉन्व्हेंटचीच पोरं उत्तर देऊ शकता महाराज. ब्रिलियंट पिढी. त्यांना आता बदलते चित्र पाहण्याची सवय पडली. त्याला असं म्हटलं राहिलं बा 7 वाजले 7:15 झाले, एकच चित्र आहे, जाहिरात नाही, ब्रेक नाही, ॲडव्हर्टाईज नाही. त्यांना बदलतं चित्र पाहण्याची सवय. माझा मुलगा 2रीला होता. मी घरची आठवण म्हणून सांगतो, तुम्हाला आठवलं. माझ्या मोठ्या भावाने माझ्या पोराला एक दिवस फटका मारला आणि ते पोरग रडायला लागलं. त्यानं मला फोन केला. तो आमच्या मोठ्या भावाला आप्पा म्हणतो. तो म्हटलं मला आप्पांनी मारलं राव आज. मी कीर्तनाला होतो. त्याला म्हटलं मारलं का? बरं हां. नाही म्हटलं काही मारायला नको, तुम्हाला मारलं त्यांनी. म्हटलं जाऊ द्या आपण बाबांना सांगू. हां ठीक आहे म्हटलं. मी फोन कट केला. संध्याकाळी आमचे दादा म्हशीची धार काढायला गोठ्यात गेले. त्यांनी ते वगारू सोडलं. हाल्याच म्हणतात तुमच्याकडं. त्याचं हिला अवघड असतं महाराज. पहिल्यांदा तर दुधाला सोडा नाही तर कशाला सोडा. त्याला हात ताण असतो, यानं मला सोडलं कशाला बुवा. तो म्हणतो मी बसलो. तो म्हणतो मी बसलेलो होतो, काही काम नव्हतं सोडायचं विनाकारण. मग त्याच्या तोंडावर फटका आणावा लागतो. अबे दुधाचा टाइम झाला ना बे. अरे हा दूध प्यावं लागेल आता. बरोबर आहे, संध्याकाळ झाली ना. आमच्या दादाने ते सोडलं, पण ते म्हैस बच्चे घेत नव्हती. आमच्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं वगारू हाल्या दुपारी सोटला बिटला असेल, त्यानं दूध पिलेलं आहे, आता काही ते म्हैस दूध द्यायची नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे म्हशीनं दूध दिलं. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा माझ्या पोराचं काहीतरी चुकलं. आमच्या दादाने त्याला दुपारी सुद्धा एक फटका ठेवला. फटका मारता बरोबर माझं पोरग माझ्या मोठ्या भावाला म्हणायचं, आप्पा म्हैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार नाही म्हणे. तेव्हा आमच्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं हाल्या सुटला नव्हता, यानं तो सोडला होता. नाद नाही करू शकत तुम्ही पोरांचा मार. आणि ती पिढी जर कीर्तनात बसलेली असेल, अब साधन बदला ना होगा. क्या गा रहे हो यार अपनी तान में तुम धाम में, सुनने वाले तो हंस रहे सुनते नहीं है कान में. अब तो समझ जाना यह चीज यहाँ चलती नहीं, ऐसी चीजें समाज को दीजिए श्रोता जगत से नहीं. आपलंच सांगायचं. आपल्या पोरांना आपलं आपण नाही सांगणार तर कोण सांगेल. म्हणून आपल्या पोरांची गरज आहे इथं. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की हा शिवजन्मोत्सवाचा सोहळा आहे. या मंडपामध्ये जास्तीत जास्त तरुणांचीच गर्दी असावी, बालगोपालांचीच असावी. का? कारण त्याचं कारण आहे.
लाल मातीचा कणा कणा सुगंध दरबाराला जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. जय जय जिजाऊ जय जय जिजाऊ अरयतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार. रयतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार. हे दुश्मनांना ठार करून केलं बहुपकार. अरे केलेल्या त्या उपकाराची हे मावळ्या मर्दा ए सुरा तुला रे माझ्या शिवरायाची आण. तुला रे माझ्या राजाची आण. येड्यासारखं करू नको. ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना पवित्र चरणाजवळ विसावा घ्यावा वाटला, त्या विसाव्याला तू जा. ही कीर्तनाची ती जागा आहे ज्या जागेला 16व्या शतकात बसून स्वराज्य संस्थापक महाराजांनी कीर्तनाला तुकोबारींच्या बसून पवित्र केलेली आहे. इथं मांडी घातलेला प्रत्येक जण शिवरायांचा मावळा आहे. ही जागा महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली जागा आहे. ध्यानात ठेवा. कीर्तनाला आपली लेकरं आली पाहिजे, आपली मुलं आली पाहिजे का? त्यांनी पवित्र जागेवर आलं पाहिजे. ती जागा पवित्र आहे का हो महाराज? महाराज म्हटले या शहागड मधलीच नाही, जेवढं भूमंडळाचं राज्य भगवंताच्या अधीन आहे त्या अवघ्या भूमंडळात पवित्रतेची एकच जागा आहे, ती म्हणजे संत चरण. त्या चरणाचं वर्णन पवित्रतेच्या संदर्भात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारे करतात.